आपल्या YouTube चॅनलवरती स्वागत करतो. मित्रांनो, एम-एस-टी सी-ई-टी 2026च्या विद्यार्थ्यांसाठी आपण जी कॉलेज रिव्ह्यू सीरीज चालू केलेली आहे, त्यामध्ये आपण पी-व्ही-जीस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट या कॉलेजचा आपण रिव्ह्यू बघणार आहोत. पी-व्ही-जी म्हणजे पुणे विद्यार्थी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी पुणे. ठीक आहे. तर या कॉलेजचा डी-टी कोड आहे 06274. हा डी-टी कोड तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, जेणेकरून हा कॉलेजचा युनिक कोड असतो. ज्यावेळेस तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलिंग स्टार्ट होईल, त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक कॉलेजचा युनिक कोड त्या ठिकाणी यूज करायचा असतो. ठीक आहे. तर या कॉलेजचा युनिक कोड आहे 06274. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. या कॉलेजचं लोकेशन आहे पुणे, महाराष्ट्रातील कॉलेज आहे. विद्यानगरी, पर्वती, शिवदर्शन चौक, नियर मुक्तांगण इंग्लिश स्कूल, पुणे. कनेक्टिव्हिटी आणि ट्रान्सिट डिस्टन्स म्हणजे ज्यावेळेस आपण विद्यार्थी बाहेर राज्यातनं काही विद्यार्थी येत असतात आणि बाहेर जिल्ह्यातनं सुद्धा काही विद्यार्थी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत असतात. तर त्यांच्यासाठी ट्रॅव्हलिंगची सुविधा कशी आहे? पुणे रेल्वे स्टेशन 6 किलोमीटरवर आहे. शिवाजीनगर बस स्टँड 8.5 किलोमीटरवर आहे. ठीक आहे. गांधी ट्रेनिंग कॉलेज बस स्टॉप त्या ठिकाणाहून जवळ आहे. पायी-पायी सुद्धा आपण त्या बस स्टॉपपर्यंत जाऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे ट्रॅव्हलिंग ईझी आहे. आता कॉलेजचा ओव्हरव्ह्यू बघूया. पुणे विद्यार्थी गृहच कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आणि जी.के. पाटेवानी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट पुणे. 1985चं कॉलेज आहे. म्हणजे कॉलेज जुनं आहे. त्यामध्ये त्याचा सुद्धा आपल्याला हिस्टॉरिकल फायदा होत असतो. प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज आहे. ऑटोनॉमस आहे का? तर हो. One of the oldest and highly recognized private engineering institute in Pune, notably celebrated across Asia for its unique printing engineering and packaging technology. तर या कॉलेजमध्ये प्रिंटिंग अँड पॅकेजिंग टेक्नॉलॉजी ही जी ब्रांच आहे ती खूप छान आहे आणि त्यासाठी प्लेसमेंट सुद्धा उपलब्ध आहे. त्यानंतर या कॉलेजचा इंटेक बघूया. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 60चा इंटेक आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 60, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन 120, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 60, मेकॅनिकल इंजिनिअरिंग 120, प्रिंटिंग अँड पॅकिंग टेक्नॉलॉजी 60, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स 60. अशा प्रकारे या कॉलेजचा लास्ट इयर इंटेक होता. आता कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी आपण कट ऑफ बघूया. ओपनसाठी 97.79 कट ऑफ लागलेला आहे. एस-सीसाठी 93.41 पर्सेंटाइल, एस-टीसाठी 74.97 पर्सेंटाइल, व्ही-जेसाठी 94.58 पर्सेंटाइल, एन-टी-1साठी 95.88 पर्सेंटाइल, एन-टी-2साठी 96.97 पर्सेंटाइल, एन-टी-3साठी 97.33 पर्सेंटाइल, ओ-बी-सीसाठी 97.62 पर्सेंटाइल, एस-सी-बी-सीसाठी 97.50 पर्सेंटाइल. ज्यावेळेस आपण डिफेन्स ओपन्समध्ये जे विद्यार्थी आहेत, त्यांचे पॅरेंट्स डिफेन्समध्ये आहेत, त्यांच्यासाठी 95.01 पर्सेंटाइल, एस-सी कॅटेगरीसाठी 79.71 पर्सेंटाइल, ओ-बी-सीसाठी 94.77 पर्सेंटाइल, एस-सी-बी-सीसाठी 93.58 पर्सेंटाइल. हे सगळे डिफेन्सच्या विद्यार्थ्यांचे कट ऑफ आहे. म्हणजे ज्यांचे पॅरेंट्स डिफेन्समध्ये आहेत. ठीक आहे. टी-एफ-डब्ल्यू-एसचा कट ऑफ आहे 97.96 पर्सेंटाइल आणि ई-डब्ल्यू-एसचा कट ऑफ आहे 95.98 पर्सेंटाइल. ठीक आहे. त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा ज्यावेळेस आपण कट ऑफ बघतो, ओपनचा लागलेला आहे 93.98 पर्सेंटाइल, एस-सी कॅटेगरीचा 84.49 पर्सेंटाइल, एस-टी कॅटेगरी 25.96 पर्सेंटाइल, व्ही-जे 91.27 पर्सेंटाइल, एन-टी-1 88.50 पर्सेंटाइल, एन-टी-2 91.79 पर्सेंटाइल, एन-टी-3 93.35 पर्सेंटाइल, ओ-बी-सी कॅटेगरीचा 93.03 पर्सेंटाइल आहे. एस-सी-बी-सीसाठी 91.83 पर्सेंटाइल हा लास्ट इयर कट ऑफ होता. तर डिफेन्सच्या विद्यार्थ्यांना 88.86 पर्सेंटाइल डिफेन्स ओपनमध्ये आणि डिफेन्स ओ-बी-सीमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 77.16 पर्सेंटाइल, टी-एफ-डब्ल्यू-एसच्या विद्यार्थ्यांना 94.29 पर्सेंटाइल, डिफेन्स एस-सी-बी-सीच्या विद्यार्थ्यांसाठी 78.55 पर्सेंटाइल, ई-डब्ल्यू-एससाठी 86.55 पर्सेंटाइल. ठीक आहे. त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी आपण बघूया. ओपनसाठी 97.48 पर्सेंटाइल, एस-सी कॅटेगरीसाठी 92.45 पर्सेंटाइल, एस-टी कॅटेगरीसाठी 67.82 पर्सेंटाइल, व्ही-जेसाठी 94.46 पर्सेंटाइल, एन-टी-1साठी 95.07 पर्सेंटाइल, एन-टी-2साठी 96.40 पर्सेंटाइल, एन-टी-3साठी 96.64 पर्सेंटाइल, ओ-बी-सीसाठी 97.29 पर्सेंटाइल, तर एस-सी-बी-सीसाठी 97.27 पर्सेंटाइल. ओपन डिफेन्समध्ये जे आहेत त्यांच्यासाठी 94.74 पर्सेंटाइल,
एस-सीसाठी 69.84 पर्सेंटाइल, ओ-बी-सीसाठी 94.34 पर्सेंटाइल, एस-सी-बी-सीसाठी 93.27 पर्सेंटाइल. टी-एफ-डब्ल्यू-एसचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 97.54 पर्सेंटाइल आणि ई-डब्ल्यू-एससाठी 95.40 पर्सेंटाइल. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांसाठी 96.34 पर्सेंटाइल ओपनसाठी आणि एस-सी कॅटेगरीसाठी 88.86 पर्सेंटाइल, जी-एस-टीसाठी 58.44 पर्सेंटाइल, विजेसाठी 89.98 पर्सेंटाइल, एन-टी-1साठी 94.90 पर्सेंटाइल, एन-टी-2साठी 94.49 पर्सेंटाइल, एन-टी-3साठी 95.95 पर्सेंटाइल, ओ-बी-सीसाठी 95.87 पर्सेंटाइल, एस-सी-बी-सीसाठी 95.83 पर्सेंटाइल, डिफेन्स ओपनसाठी 92.99 पर्सेंटाइल, डिफेन्स एस-सीसाठी 68.11 पर्सेंटाइल, ओ-बी-सीसाठी 91.73 पर्सेंटाइल, एस-सी-बी-सीसाठी 91.35 पर्सेंटाइल, टी-एफ-डब्ल्यू-एससाठी 96.52 पर्सेंटाइल, तर ई-डब्ल्यू-एससाठी 94.05 पर्सेंटाइल. त्याचप्रकारे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा 93.46 पर्सेंटाइल ओपनसाठी, एस-सीसाठी 83.90 पर्सेंटाइल, विजेसाठी 82.37 पर्सेंटाइल, एन-टी-1साठी 87.31 पर्सेंटाइल, एन-टी-2साठी 92.78 पर्सेंटाइल, एन-टी-3साठी 90.04 पर्सेंटाइल, ओ-बी-सीसाठी 92.40 पर्सेंटाइल, एस-सी-बी-सीसाठी 91.56 पर्सेंटाइल. तर डिफेन्स ओपनसाठी 85.52 पर्सेंटाइल, डिफेन्स ओ-बी-सीसाठी 79.90 पर्सेंटाइल, डिफेन्स एस-सी-बी-सीसाठी 81.94 पर्सेंटाइल, टी-एफ-डब्ल्यू-एससाठी 93.47 पर्सेंटाइल, तर ई-डब्ल्यू-एससाठी 81.63 पर्सेंटाइल. त्यानंतर प्रिंटिंग अँड पॅकिंग टेक्नॉलॉजी ही जी युनिक ब्रांच त्या कॉलेजमध्ये आहे, त्यासाठी ओपनचा कट ऑफ लागलेला होता 83.21 पर्सेंटाइल, एस-सी कॅटेगरीचा 70.73 पर्सेंटाइल, विजय कॅटेगरीचा 74.55 पर्सेंटाइल, एन-टी-1चा 80.94 पर्सेंटाइल, एन-टी-2साठी 32.33 पर्सेंटाइल, एन-टी-3साठी 72.70 पर्सेंटाइल, ओ-बी-सीसाठी 68.86 पर्सेंटाइल, एस-सी-बी-सीसाठी 73.47 पर्सेंटाइल. तर पी-डब्ल्यू-डी जे ओपन्समध्ये आहेत, त्यांच्यासाठी 54.57 पर्सेंटाइल, डिफेन्स ओपन्समध्ये 62.89 पर्सेंटाइल, टी-एफ-डब्ल्यू-एससाठी 89.49 पर्सेंटाइल, तर ई-डब्ल्यू-एससाठी 35.77 पर्सेंटाइल. ठीक आहे. त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स या ब्रांचसाठी ओपनचा लागला होता 97.27 पर्सेंटाइल, एस-सी कॅटेगरीचा 92.58 पर्सेंटाइल, एस-टी कॅटेगरीचा 67.82 पर्सेंटाइल, विजेसाठी 94.20 पर्सेंटाइल, एन-टी-1साठी 94.53 पर्सेंटाइल, एन-टी-2साठी 96.16 पर्सेंटाइल, एन-टी-3साठी 96.38 पर्सेंटाइल, ओ-बी-सीसाठी 97.23 पर्सेंटाइल, एस-सी-बी-सीसाठी 97.09 पर्सेंटाइल. डिफेन्सच्या विद्यार्थ्यांसाठी ओपनसाठी 94.05, डिफेन्स ओ-बी-सीसाठी 93.18 पर्सेंटाइल, टी-एफ-डब्ल्यू-एससाठी 97.34 पर्सेंटाइल, डिफेन्स ओ-बी-सीसाठी 93.98 पर्सेंटाइल, ई-डब्ल्यू-एससाठी 95.04 पर्सेंटाइल. अशा प्रकारे या कॉलेजचा कट ऑफ लागलेला आहे. आता फी स्ट्रक्चरबद्दल आपण बोलूया. ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी ट्युशन फी आहे 1,19,000, डेव्हलपमेंट फी 16,702, अदर चार्जेसमध्ये ₹1,500 आणि 701 ए-एस-वाय, एल-आय-सी चार्जेस ॲज पर गव्हर्नमेंट. ठीक आहे. ती टोटल फीज ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी 1,38,000 आहे. 1,38,201 आहे. ओ-बी-सी, ई-बी-सी, एस-सी-बी-सी आणि ई-डब्ल्यू-एस या विद्यार्थ्यांसाठी ट्युशन फीमध्ये 50% कन्सेशन असतं. त्यामुळे त्यांची फीज आहे 78,552. एस-बी-सी, व्ही-जे-डी-टी, एन-टी, टी-एफ-डब्ल्यू-एस अँड गर्ल्स म्हणजे गर्ल्ससाठी 2024च्या जी-आरनुसार पूर्णपणे ट्युशन फी माफ केलेली आहे. त्यामुळे गर्ल्ससाठी ट्युशन फी 0 आहे आणि एस-सी-बी-सी, व्ही-जे-डी-टी, एन-टी आणि टी-एफ-डब्ल्यू-एस यांच्यासाठी सुद्धा ट्युशन फी 0 असते. त्यांची फी असेल ₹18,903. एस-सी, एस-टीसाठी ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी दोन्हीही नसते. त्यामुळे त्यांची फी असणार आहे ₹2,201. जे-अँड-के किंवा पी-एम-एस-एस-एस यांच्यासाठी ₹2,201 अशी फी असणार आहे. हे झालं फी स्ट्रक्चर या कॉलेजचं. आता सर्वात इम्पोर्टंट गोष्ट ज्या गोष्टीसाठी विद्यार्थी या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत असतात, ती म्हणजे प्लेसमेंट. तर या कॉलेजचं प्लेसमेंट बघा 30 ते 32 लाखापर्यंत त्यांचं हायेस्ट पॅकेज जात असतं. ॲव्हरेज पॅकेज 4.7 ते 7 लाख पर ॲनम आहे.
प्लेसमेंट रेट 85 टू 90% आहे. स्ट्रॉंग रिक्रुटमेंट आहे. डायव्हर्स अपॉर्च्युनिटीज तुम्हाला त्या ठिकाणी मिळतात. इंटरनॅशनल कंपनी सुद्धा या कॉलेजमध्ये व्हिजिट करत असतात. ठीक आहे. टाटा, इन्फोसिस, कॅपजेमिनी, विप्रो, कोग्निझंट, ॲसेंच्युअर अशा प्रकारच्या टॉपच्या कंपनीज या कॉलेजमध्ये व्हिजिट करतात आणि विद्यार्थ्यांना प्लेसमेंट प्रोव्हाईड करतात. ठीक आहे. तर प्लेसमेंटच्या रिलेटेड सुद्धा हे कॉलेज खूप छान आहे. ओव्हरऑल कंपनीज बघायच्या तर या सगळ्या कंपनीज या कॉलेजमध्ये व्हिजिट केलेल्या आहे आणि त्यांनी विद्यार्थ्यांना प्लेसमेंट प्रोव्हाईड केलेली आहे. ठीक आहे. तर प्लेसमेंटच्या रिलेटेड सुद्धा हे कॉलेज खूप छान आहे. ठीक आहे. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या कॉलेजची माहिती होईल आणि त्या कट ऑफच्या रेंजमध्ये जर तुम्हाला पर्सेंटाईल असेल तर तुम्ही या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकता. आणि जर